सद्गुरू सखाराम महाराज की जय. श्री सद्गुरू सखाराम महाराजांचे हे चरित्र दासगणू महाराजांनी लिहिले आहे. या चरित्राचा उपयोग पारायण करण्यासाठी व महाराजांचं चरित्र ऐकण्यासाठी, त्यांचे गोडवे गाण्यासाठी या चरित्राचा उपयोग होऊ शकतो या उद्देशाने हे तयार केलेले आहे. श्री सद्गुरू सखाराम महाराज की जय. श्री गणेशाय नमः. हे निर्विकल्पा निरंजना मयुरेश्वरा मूषकवानान गिरीवर गिरीवंदन गौरीनंदनान अशुभावगे हरावे. जरी झाले समाधिस्तो श्री सखाराम सद्गुरुनाथो. गेले कोठे लांब चितन अतिनिकट भक्ताच्या. जे जे भाविक सन्मती महाराजांशी नवस करते. त्यांना त्यांना पावतीन पाहुनी त्यांची पात्रता. हे विषयीचा चमत्कार ऐका श्रोते उदारो. नारायण राव मोरिहरन होता एक जिंत्रवाशी. तो वीर वैष्णव शिवदेशी रोग त्याच्या शरीराशी झाला. निसत्व झाला जिंतूर प्राणांताचा समन्वय. वैद्यानी टिकले हातो अन्नद्वेष झाला सत्य. अंगकांती निसत्वन गेले होऊन गेली तयाची. एके दिनी आली वेळो पाशगुण उभा काळ. कांता झाली शोकाकुलन तो प्रकार पाहुनी. नाडीचा न लागे ठिकाणो शीत धर्मतनू लागुनो. डोळे गेले थिजून नाकी सुत बांधले. तयाची ती सद्गुणी कांता महाप्रेमळ प्रतिवर्ता. तिने निवस सद्गुरुनाथान केला शेषावरी. लोणीकडे तोंड करून सद्गुरूचे केले ध्यान. बोलती झाली दिनवतन हटा जोणी शेवटी. कर्णोपकरणी तुझी कीर्ती मी ऐकली गुरुमूर्ती. दावत्याची प्रतितीन मजला की माय बाबा. आरोग्य माझ्या पतीसी त्वा दिल्या पुण्यराशी. तदास्ते अभिषेक तुझसी करुणी उनी लुणी तो. ऐसे बोलून अंगरा पतीस लाविला साजिरा. संताभिमान रमावरान खचित पडता श्रोते हो. उतार काही वेळा पडला मोर्यारा लागून. वैद्यास ते पाहून महदाश्चर्य वाटले. यास होता त्रिदोष झाला नकळे कैसा उतार पडला. हरताळ वैद्यकशास्त्राला केली लागली येवेळी. दिवसेंदिवस व्याधी झाली मोर्याराची झालीवरी. हिंडू लागला पहिल्यापर्यंत पहा केवढी संत सत्ता. ते कांता बोले तयासू म्या शिकारामा केला नभसो. तो विदत आहे तुम्हासन त्याचे स्मरण असू द्या. कचेरीस जाण्याआधी गेली पाहिजे लोणीमधी. नवसदेवाचा हा सुज्ञे कधी लांबणीवरी टाकू नये. समाधीचा अभिषेक करा भोजन दावे विप्रवरा. करोन या उत्तम श्रान महाराजांचे प्रत्यर्थ. हे ऐकोनी पत्नीवचनो बोलता झाला नारायण. कांते आपण वैष्णवजनन शिवार्चन करो नये. लोणीत समाधीचे वरी स्थापन केला त्रिपुरारी. अभिषेक त्याचे श्री मीन कधी धरणार. वैष्णवानी शिवांचे दर्शन घेऊ नये साचे. हे कर्त्य महाराजांचे ती माझी कर्मदशा. सखारामाच्या अनुसाने आरोग्य न झाले मज कारणे. हे जाण तू निश्चयाने आग्रहमशी करू नको. वैष्णवापरी द्वेषी जातो नसे या जगातो. मेल्यावरी तया प्रतन अधोगतीच यमलोके. शिवविष्णूच्या दृष्टियांशी धर्मराज गांजी वोशी. घालून कुंभी पाकासी नयन फोडी तयांचे. असो मोर्यार कांतेंचा झाला निरुपाय या परीसाचा. लोणीचा अभिषेक करण्याचा ठरवले तिने पुत्राते. मोर्यहरांचे उपास्य दैवतो शेषशाही श्री अनंतो. रुक्मिणीपती वैकुंठनाथन दशावतार धरिता. त्या प्रभू श्री रागाला भक्ता पानस भगवंताला. किमपी न साहे भलान भक्त दैवत हरीचे. त्याने पुनरपी मोर्यारासी मांदे पाडले वेगेसी. पहिल्या परे शरीरासी झोर व्याधीचा बळबला. पदकर बोटे गार झाली नेत्रदृष्टी मंदावली. उष्णतेनेही सोडली संगत त्याच्या देहाची. जेवी मृमाथिनीची किंवा बर्फ हिमालयाचे. तैशा परी मोर्याराचे थंड झाले शरीर. काही न तया शुद्ध वरली. जेव्हा मुखी वाकुडी
पडली. हे पाहून घाबरली पुन्हा त्राची श्रोते त्याचे वधू. जाऊन पतीच्या आपतेष्ट तडतडा तुडी ती केसो. हंबरडा फोडून सद्गुरुसन वाहू लागली मोठ्याने. हे महासमर्थ कृपावंता सद्गुरुनाथा सकारामा, का हो एवढी निष्ठुरता धरली या कण्णीवर. माझे सौभाग्य भांडारो गुटावयाला थोरू. करी करुणेची पाखरन अपराध क्षमा करावा. जननी गोपता वाळावरी त्याने जावे कोणाच्या द्वारी. भूपती प्रजा पिढी तरीन फिर्या द्यावी कोणीकडे. पातापती उठल्या खचितो आरोग्य झालिया पुरतो. देईन धाडू तन ऋणी तन अभिषेक दुसरी कराव्या. यात न होई अन्यथा हे सखाराम कृपावंता. तू ज्ञानांबरीचा दिव्य सवितान माझा भाव जाणसी. ऐसे बोलता तिचे नयनो आले भरून अश्रू करुणो. तो कौतुक करी जगज्जीवनन महानाटके रमापती. त्या नारायण मोर्याला पुन्हा श्रोते उतार पडला. आज ठाव मोडला तनूतन व्याधीच्या. बते होता पुरतो कांता बोलली तया प्रतो. पहा माझे सद्गुरुनाथन केवळ तेरी दयाळू. आता तरी लोणीशी तुम्ही जावे वेगेशी. जाऊन सखारामाशी रुद्राभिषेक करावया. तो ते म्हणे मुनी हरव सखाराम साधुवरू. खचित करुणेचा सागर प्राणदान मज दिले मजसे. धिक्काराशो वैष्णवता धरली मी अहंता. व्यर्थ निंदले सद्गुरुनाथा जीवा माझी जडो. मी केवढा पतितो हिरा लेखिला गारेवतो. कल्पवृक्षासूनी सत्यतन कंटकतरो मानिला म्या. आता जाऊली लोणी सदेखो करीतो समर्थासी अभिषेको. पाप ताप दैन्य हरकन महाराजास्ती निश्चय. नंतर येऊनी लोणीशी अभिषेक केला समाधीशी. करुण्याशी रेशी पक्वांनासीन भोजन दिले विपर्वरा. आता ऐका दुसरी कथा सांगतो तुम्हासी तत्वता. सद्गुरूची आगाध सत्तान त्याची तो वळवितसय. बाळखेड्याचा पाटीलो कोंडाजी नामे प्रेमळो. त्याने नवसे एक वेळन केला असे समर्थासी. 5 ब्राह्मण पक्वान्नाचे मी घालील लोणीत साचे. असो नवस फेडण्याचे आणि त्याने सामानो. येता झाल्या उत्सवासी कोंडाजी तो कार्तिक मासी. वद्य पक्षी त्रयोदशीची नवस फेडावया आपला. महादेव भट्टास बोले वचनो माझी 5 घाला पाणे. लाडू दळाचे करुणो हा पहा सिद्धाय सिद्धा. भटजी बोली त्यावरी या यात्रोत्सवा भितरी. ऐशी गोष्ट करणे खरी उचित नाही आपणात. यात्रा अवघी गेली या 5 पाणी ठाया. घालील तिथी येता द्वितीयान मार्गशीर्ष शुद्धाची. ऐसा विचार केला जाणो तो द्वितीयेचा अवला दिन. परियात्रेचे बहुत जनन राहिले होते ते ठाई. कोंडाजी म्हणे भटजीसू आज द्वितीयेचा आहे दिवसू. होतील पाणे 25 तितका शिदा देतो मी. यात्रेपैकी जे जे जणू राहिले असतील ब्राह्मण त्या अवघ्यास आमंत्रण द्यावे तुम्ही भोजनाचे. त्याप्रमाणे त्यांनी केले. जोशी महादेव भट्टांनी स्वयंपाक सिद्ध करून मांडली पाने जेवावया. 25 पानांचा स्वयंपाको माणूस बसले 200 देखो. ते पहून पडला धाकण बाळखेड्याच्या पाटाला ते. भटजी समणे कोंडाजी फटफजितीची वेळ आजी. सखाराम माय माझी लाज राखो सर्वही. ते म्हणती जोशी वावा वेड्यान धीर धरावा. आपली लज्ज केशवान आहे जाणीचे. संकटे पडता पांडव नरी तिशी पावला श्रीहरी. मध्यपात्रीचे अवसरीन अन्न घातले दुर्वासा. नरसिंह मेहता भक्त थोरू त्याचे मुलीस केला नेला आहेरो. एक नातागरी पितरन त्याने आणून जेवविले. तो परमात्मारंतो राहिला सखाराम चित्तातो. आपला अंत सद्गुरुनाथांना पाहिलं कदापि. तेथे झाली फजिती तीन आपली निश्चिती. हा परफुटेला अश्रू सद्गुरुनाथीन कमतरता नाते. तीर्थ आणून समाधीचे पाकावरी सिंचले साचे. तो तीर्थना अन्नपूर्णेचे केले जणू आव्हान. ऐशी तरतूद करून जोशी महादेव भट्टांनी हरार महादेव म्हणून बैसले ब्राह्मण भोजना. 25 स्वयंपाक पूर्ण उरला 200 देखू. स्वामी सत्ता लौकिकन कळू लागली अवघ्या. श्रीदेवीची अन्नपूर्णा नित्य राबे तया असताना तेथे कुठून कंपनान पडेल सांगा सुज्ञ हो. असो काम झाले समाधीसो बाह्य कोट वारण्यासो. गौंडी होते 10 कामावरी समाधीच्या. बिगारी अरके सुतारो
पाथरवट लोणी वडारो ऐशे मनुष्य कामावरून होती श्रोते समाधीच्या 18 दिवसा बाजाराशी हिशोब चुकविती तयासी परी एके समयासीन अडचण पडली पैशात पांडुरंग दादा मठाधिकारी द्रव्य नवरले त्यांचे करी बाजारार्थ मंडळी सारीन आली हिशोब मागवया गौंडी करती मधुरोत्तरो आज मोपेचा बाजार हिशोब करून सत्परन खर्चा यासी दाम द्यावा दादा म्हणती त्यावरी महादेव भट्ट कारवारी आमचा तो आल्यावरीन सोय तुमची लाविलो आज माझ्या करी धन नाही तुम्हा देण्या लावणू हे ऐकता खिन्नवदन झाले अवघ्या मुजराचे गौंडी वडार सुतारो अवघी झाले तिंतातरो आज न होत बाजारन पाळी उपाशी मरण्याची सेतना पोत आमचे घरी आमचे पोट हातावरी करोनिया मजोरी मुला माणसा पोषतो दरी नाम्मा मिळे धरो तरी उद्यापासून काम जाऊ काम सोडून दुसरीकडे दादा मी ऐसे बोल ऐकता वासनो दादा म्हणती त्यात कारण थोडी स्थिर करारे म्हणून तावेळ होऊ नका बाजार आहे दुपारी काम करारे तोरी तुमची गरिबी आहे खरी हे मी जाणतो महादेव भट्टा असं जाणो उसने पासने करून थोडे बहुत देतो धनन तुम्हाला बाजाराम कार्तिकाच्या उत्सवाची पूर्व तयारी साची मंडळी अवघी ऋणीची होती या गर्दी तो महादेव भट्ट नव्हता तेथे गेला होता रिसवडा ते साखर तूप अनाहिया ते डाळ तांदूळ कापड दादाचा निरोपाय झाला कोठेन पैसा मिळाला त्या समय चमत्कार घडला तो ऐका ठाई उप पांडुरंग दादाचे धरून या चिकरसाचे दाम द्यावया मुजराचे प्रगट झाले गुरुराजू बोलून ऐश्वत पारावरी मुजर बैसविले नरदारी दाम चुकविले आपल्या करीन झाल्या दिवसाचे अवघ्याना उत्सवाची गर्दी तो कोणा न कळली मातो आनंद झाला मुजरा प्रथम दाम मिळाले म्हणून उत्सवाची वारा सारी जिजवा श्रोते झाली करी तेव्हा लक्ष मजुरावरील गेले महादेव भट्टाचे भटदी म्हणती मजुरासो किती सांगा झाले दिवसो आज दाम तुम्हा सण दिले पाहिजे किती आम्ही मजर म्हणती ते दबा आमचा हिशोब झाला परवा केली आम्ही समर्थ सेवान त्याचे दाम मिळाले यात्री आधी चुकवती केली दादानी निश्चिती हे ऐकून भटजी प्रते महदाश्चर्य वाटले दादा म्हणते म्यान दिले दाम मजुरा प्रति भले मग हे कृत्य कोणी केले विचार पडला सर्वांना रात्री झाला दृष्टांतो ते मी असे असता जागृतो शंका वेड्यानो मनात घेता कशाची कळेना म्याच दादा रूपाणी दामन चुकविले ते स्थानी ही मात प्रगटजनी करू नका रे काही काळो ऐशापरी संशयाची झाली निवृत्ती अवघ्याची सकाराम साधूची आहे शक्ती अगाध अच्युतानंद स्वामींनी आरंभ मंदिर बांधण्या जाणी केला असे ते स्थानी अजून काम चालले शके 1816 तो अच्युतानंद समाधिस्तो झाले आषाढ माशातन एकादशीशी शुद्ध पक्षी हल्ली अधिकार मठाचा पांडुरंग दादाकडे साचा हा चुलतना तो समर्थांचा असे जाणा भाविक हो श्रोते प्रत्येक सोमवारी यात्रा जमेल उणीत खरी जैसी यात्रा पंढरपूरनी एकादशीचं व्रतसे पंढरीत शारंगदरी लोणीत माझा गुरुवरव श्री साखाराम दया सागरन पुण्यपुरुष पुण्यात तया माझा नमस्कार आसो वारंवार मी तत्पदी किंकरन डोळीन त्याच्या पायावरी तुम्ही त्याते कराण म्हणू तेने होईल कन्यानो पाठी राखील नारायणन तुमची श्रोते सर्वदा यात्रे अद्याठाई जो विश्वास ठेवील पाही त्याचा बंदा शेषाईन होईल जाण सत्य होम स्वस्तिसी संत कथामृतो केवळ स्वर्गीचे अमृतो ते सेवोत भाविक भक्त सदा म्हणे दासगणू इति श्री हरिहरार्पणवस्तु शुभ भवंतु तृतीय अध्याय गोडा श्री सद्गुरु सखाराम महाराज की जय। या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सखारामाच्या चरित्राचा आनंद घ्या।